कोण म्हणतो? बँडवाला. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. कोणाचा? बँडवाल्याचा. कोणाचा? हेच म्हणतो ना तो, मेरा महबूब आया है. मग नवरदेवाचा की बँडवाल्याचा? ते तुम्ही ठरवा नेमका कोणाचा महबूब. का तुम्हाला हे कळत नाही का? सगळं कळतं तुम्हाला. कळतं पण भोवल्यावरती चढले, अंतरपाठ धरलं आणि ब्राह्मण बुवाने मंत्र सुरू केले. सावधान आली गटी समीप नवरा सावधान म्हटलं. आणि रामदास स्वामींनी विचारलं, बाबा हे सावधान कुणाला? म्हणजे तुलाच. का? त्याने सांगितलं, आतापर्यंत तू एकटा होता, एकटा जीव सदाशिव, मागे पुढे कोणी नव्हतं, आगे पिछे कोणी नाही. आता उद्यापासून तुझ्या जीवनामध्ये आना सुरू होणार आहे. आना. किराणा संपला, ज्वारी संपली, साखर संपली, चहा पावडर संपली. एकदा आना मागे लागला की माणूस केव्हा काना होऊन जातो त्याच्याही लक्षात येत नाही. सावधान का? तर महाराज सांगतात की बाबा जिथे अपघाती वळण असतं रस्त्यांवरती तिथे बोर्ड लावलेलं असतं. जिथे धोका असतो पुढे त्याच्या अगोदर सूचना केलेली असते, सावधान पुढे अपघाती वळण आहे, सावधान पुढे कमकुवत फुल आहे, सावधान पुढे काम चालू आहे. म्हणजे जिथे पुढे धोका असतो त्याच्या अगोदरच सावधानतेचं बोर्ड असतं. म्हणून आपल्या लग्नामध्ये ब्राह्मण सावध करता की सावधान. पण हा शब्द फक्त रामदास स्वामींनाच कळाला. जे पळाले तर अजून परत आले नाही. म्हणून अजूनही आमच्या लग्नामध्ये मंडपाच्या गेटवरती घोडा उभा असतो. नवरदेवाला शेवटचा चान्स, बघ तुला पळून जायचं असेल तर अजून घोडा उभा. पण आमचा नवरदेव एवढा हक्का केला असतो. ब्राह्मण बाबा सांगतात, नवऱ्या मुलीच्या हातामध्ये फुलहार द्या. ती पोरगी नुसती फुलहार घेते, हा त्याच्यात मान घालून देतो. अशी आमचा नवरदेव, पायात बोट्ट, वरती सुट्ट, त्याच्यावर बेल्ट, वरती कोट्ट, त्याच्यात पाकिट, 100ची नोट्ट, स्वभाव एक नंबरचा हलकट्ट. बोटा सहित मारुतीच्या छातडावर चढून जातो पठ्ठ्या. नवरदेवाचं मारुतीकडे जाणं म्हणजे मारुतीला हिनवणं. पाय जमलं आपलं, तू बैस तसा. मारुती म्हणतो, बेटा आता फार गोड वाटतंय, पण जेव्हा 4 जणांच्या खांद्यावर जाशील तेव्हा माझ्या पुढूनच येशील. आणि जेव्हा माणूस 4 जणांच्या खांद्यावर मारुतीच्या पुढून जातो तेव्हा मारुती एवढा तुम्ही विचारतो, का रे बरं होतं का? तो म्हणतो, नाही रे हो. अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार, देत सुखाला न कारण दुःखाला हो का. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटका मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कबशीच घर, बशी बसे आरामशीर कप फिरे गर गर. बशी आरामशीर आहे, बशीला टेन्शन नाही. सुपर फास्फेट नको, लोड शेटिंग नको, बिल भरणं नको, उसाचे भाव उतर नको, कपाशी 41 वर येणं नको. बशी बसे आरामशीर कप फिरे. मावल्या इतके हुशार असतात, बशीच्या शिंक्यावर लिहिले असतात सुखाचा संसार. बशी आरामशीर आहे, घेणं नाही देणं नाही. कप टांगलेला असतो कानामध्ये. घरी पाहुणे आले, पाहुणे आल्यानंतर त्या ठिकाणी आई पोराला बोलते, बाब्या घरात साखर नाही बेटा, काकूच्या घरून उसने त्या ठिकाणी साखर आण. उसने साखर कशात आणतात? कपात. पोरगं गेलं, त्याने कप काढला, नुसता कप नाही काढला, कपाच्या कानात बोट घातलं. लरे लारे लरे लाला लरे लाला लरे लाला लरे लाला लरे लाला. कपाकडून काही रावल्या गेलं नाही. कपानं जशी उडी मारली खाली पडला. खाली कॉन्क्रिटीकरण होतं, कान तुटला. कान तुटेल कपात काय भरतात? आमच्या भागात ठेचा म्हणतात, इकडे खुडा म्हणतात, आणि मराठवाड्यात त्याला चटका म्हणतात. असे बरेच कान तुटेल कप आहेत भाऊ. का तुम्ही कीर्तनाला नाही दिसले? नातू झोपत नाही माझा. बरेच म्हणता, महाराज मी गेल्यावर नातूचं कसं होईल? तू नाही, नातूचं पाहून घेऊ. तूच नातूचे बिस्किट चोरून खातो, नातूची काळजी करतो.
ज्याप्रमाणे ब्राह्मण भावाने रामदास स्वामींना सावधान केलं, तुकोबाराय सांगता मी सावध आहे, सावध झालो हरीच्या आलो जागरण, मी सावध होतो, मी सावध झालो. म्हणून बाप हो, हा क्षणभंगूर नरदे आहे, क्षणोक्षणी हा विचार कर, तुला भाऊसागर तरायचं आहे. मग याने विचारलं, महाराज आम्हाला या ठिकाणी प्रत्येक क्षणाला विचार करण्याची गरज काय? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणामध्ये. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, शखातो काळ सावधान सावधान, शखातो काळ सावधान सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. महाराज सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान. माय बापू, शरीर नासकाय कुचकाय सडकाय, जाणार आहे नाशिवंत आहे. महाराज सांगतात की जाणार आहे बाबा. ज्ञानोबारायांनी उभ्या आयुष्यामध्ये आपल्या वडिलांचं, आपल्या आईचं, आपल्या भावंडांचं कुणाचाच उल्लेख केला नाही, पण एका बाईचा उल्लेख केलेला आहे. कोण होती ती बाई? ती एक ऋषिकन्या होती. तारुण्य दशेला प्राप्त झाली, त्या देशाचा राजा आला आणि त्याने तिला मागणी घातली. ऋषीने सांगितलं, महाराज माझी मुलगी तुमच्या मुलीसारखी दिसते, तुमचं वय कुठे, माझ्या पोरीचं वय कुठे? म्हणले मग माझ्या मुलासाठी माझी सून म्हणून मी तिला त्या ठिकाणी घेऊन जातो. ऋषीने होकार दिला. ती मुलगी वेदांताच्या रुचा म्हणायची, गीतेचं तत्वज्ञान, भागवताचं तत्वज्ञान, शास्त्राचा अभ्यास तिचा होता. लग्न होऊन ती घरी गेली, गरोदरावस्था प्राप्त झाली. तिने सुंदर अशा बाळाला, राजकुमाराला जन्माला घातलं. त्या एका दिवसाच्या बाळाला तिने उचललं आणि पाळण्यामध्ये टाकलं. पाळण्यात टाकल्यानंतर ती बाई त्या ठिकाणी त्या बाळाला झोक्यामध्ये उपदेश करते. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे गुरमे कीटकांचा साता, वरी कर्म घातले रे कीटकाचा सार, रव रव दुर्गंधी रे मंगळ तिचा बांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, रे त्या हरिहरा शरण जाय गोविंदा, पर्यती म्हणालाचा सोहम रे बाळा, पर्यती म्हणालाचा सोहम रे बाळा, पर्यसी मनालाचा सोहम रे बाळा, पर्यसी मनालाचा सोहम रे बाळा. मदालसा त्या बाईचं नाव ती सांगते. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकांचा साथ. उपदेश त्या लेकराला करते. का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ठीक आहे तुकोबा, तुम्ही सांगता शरीर नासकाय कुचकाय सडकाय जाणार आहे, याच्यावरती कुठलाच उपाय नाही का? महाराज म्हणतात शरीर जरी नासकं कुचकं सडकं असलं तरी त्याच्यावरती एकच इलाज आहे, त्याला पवित्र करण्याकरता त्याच्यावरती एकच उपाय. कुठला? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये.